आमंत्रित करते, त्यांनी मंचावर यावं. जय भीम. भंतेजीला पण जय भीम आणि सगळ्यांना जय भीम. आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे पुरुषांना पण म्हणजे बाईला एका पुरुषांचा हे पाहिजे. तर मला जेव्हा भंतेजी माझ्या आमच्या याच्यामध्ये आले लायब्ररीत माझं, तेव्हा मी भंतेजीला नेहमी म्हणायची की भंतेजी आपलं सगळं काही आहे, पण इथे दीक्षाभूमीला बाबासाहेब केव्हा म्हणजे हे केलेलं आहे, पण रमाईची मूर्ती का नाही आहे? रमाईचे सगळ्यात मोठा त्याग बाबासाहेबाला रमाईचा आहे. तर मी नेहमी फोर्स करायची की भंतेजी आपण तुम्ही तरी म्हणजे कुठेतरी हे करा, माहिती करा, आपण किती मूर्ती देऊ. मी आणते सगळ्याकडनं पैसा गोळा करू, नाही आणेल तर आपण करू काहीतरी. भंतेजींनी पण खूप प्रयत्न केले आणि आम्ही पण खूप प्रयत्न केले, पण तिथे खूपदा पोरं गेले, जागा इथे आहे, हे घेऊन घ्या, इथे ठेवा असं. मग एकदा आता माझ्या इकडून आल्यावर भंतेजी इकडे आले, तेव्हा मी बाबासाहेब दिला होता एका व्यक्तीने. तिथे मी बसली, माझ्यासोबत साहेब नव्हते, मी एकटीच होती. मला माहिती, माझ्या त्या मैत्रीण होत्या. माझ्या मनामध्ये मी त्या दिवशी घेतलं की मला बाबासाहेब रमाई तिथे बसवायची होती, तर आता इथे का नाही द्यायची. म्हणून मग मी साहेबांना घरी जाऊन बोलली की साहेब मला रमाईची मूर्ती द्यायची आहे, तर मी माझ्या बांगड्या जे तुम्ही दिल्या त्या मी मोडते, तुला जे करावं असं वाटेल ते कर, असं साहेब बोलले. म्हणून मी ती रमाईची मूर्ती दिली. दुसरी गोष्ट, माझ्या साहेबांचा एवढा साथ आहे. भंतेजी जेव्हा माझ्याजवळ होते तर मी लायब्ररी चालवायची, यांच्यामुळेच मी लायब्ररी चालवायची. आणि त्या लायब्ररीमध्ये मी ते मुलं जे होते माझ्याकडे, जे काही माझं जे आज आहे ते मी भंतेजीमुळे आहे. तर ते मुलं सगळे लायब्ररीमध्ये यायचे आणि मी मुलांना खूप म्हणजे हे केलं आहे. मुलं खूप सारे नोकरीवर लागलेले, आजही मुलं नोकरीवर लागले. माझे येऊन पहिले माझे पाय लागतात आणि सगळे 100, 150, 200 जे बी मुलं होते ते मला आई म्हणतात. तर मी भंतेजीचा एवढा धन्यवाद करते की आज भंतेजीमुळे मी सगळ्यांची आई झाली. मला खूप खेड्यापाड्याची मुलं होते, कधी जेवण नाही करायचे, कधी अभ्यास बरोबर नाही. मी तिथे 2-3 तास जाऊन बसायची, मुलांना म्हणायची, आणि भंतेजीचा साथ मात्र खूप होता. यांच्यामुळे खूप पोरं तिथे चांगले झाले होते. खूप जास्ती म्हणजे असं यांचं धम्मदेशना ऐकून पोरं बसायचे. मी पोरांना म्हणायची, गरीबाचे पोरं आहात तुम्ही, तर तुम्ही बरोबर शिकायला पाहिजे, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला याच्यासाठीच पाठवलेलं आहे ते का. आणि ते जेवले नाही की कोण जेवलं नाही रे आज, कोण पोरगा जेवला नाही, नसेल जेवला चल माझ्या घरी जेवण आहे, जेवून घे बेटा. नसलं मी वेळेवर त्यांना बनवून द्यायची. काही एक माणूस नाही का, एका बाईला नाही का जे सामोर नेते तर माणसामुळे. आता सगळ्यांचे, आता मी कधी कधी बायांना म्हणतो, तर बायांचा एक प्रश्न असतो की ताई साहेब चांगले आहेत, आमचे साहेब बरोबर नाही आहेत, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तर हे बरोबर आहे. सगळे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काही करू शकतच नाही. आता आमच्या बेलेकर ताई आहेत, आमच्या विहारामध्ये सगळ्या कामासाठी पुढे असतात, पण त्यांच्या मिस्टरांचा स्वभाव बरोबर नाही, पण त्या ताई खूप चांगल्या आहेत. मग आता त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, नाही का. असं आहे माझं. एवढं बोलून द्यायचं. हा असं आहे. माणूस घरी बरोबर असला नवकोटी लेकरांची माया पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माया पाहिली, नवलकोटी लेकरांची माया पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. यानंतर रंजनाताई नगराळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. जय भीम सर्वांना. आज रमाई जयंती सर्वांना माहीतच आहे. रमाईचा जन्मदिवस, वाढदिवस आपण असं म्हणू शकतो. र म्हणजे रंजल्या गांजल्यांची आई, आई, माता, अशी ही रमाई. आता तिच्या शब्दात जर आपण काही सांगितलं, म्हणजे कोणत्याही स्त्रिया ह्या आई होऊ शकतात, पण रमा होण्याकरिता किती मोठा त्याग करावा लागतो हे रमाईने दाखवून दिलं. आणि ज्यांच्या सोबत त्या होत्या त्यांनी पण आपल्याला एक संदेशच दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना समर्थपणे साथ देणाऱ्या रमाई, त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती. माता रमाई यांचे चरणस्पर्श कोटी कोटी वंदन. सर्वात एक जिजाऊ झाली, एक सावित्री झाली, त्यागी रमाई झाली, भीमाची सावली झाली. रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 दाभोळ या गावी झाला. गरीब कुटुंबात लहानपणीच आई वडील गेले. खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या. अवघ्या 9 वर्षाच्या असताना 1906 मध्ये त्यांचा विवाह 14 वर्षाच्या भीमरावांशी झाला. सांसारिक जीवनाचा त्याग करून उच्च शिक्षणासाठी आतमध्ये मी इथे सोनटखान्यात आणि त्यांचा ध्येय धोरणाच्या रमाईने आयुष्यभर कठीण परिस्थितीचा सामना केला. बाबासाहेब विदेशात शिक्षणासाठी असताना घरची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असताना रमाने पण बाबासाहेबांच्या कार्यात कधीही अडथळा येऊ दिला नाही. म्हणून आपण आणि त्यांनी त्यांना आपण त्यागमूर्ती म्हणतो. त्यागमूर्ती रमा माता आपण असंही त्यांना म्हणता येईल. त्यांनी केवळ गरिबीचे चटके सोसले नाही तर सामाजिक विषमता देखील सहन केली. बाबासाहेबांच्या प्रत्येक संघर्षात त्या सावलीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या कष्टाची जाणीव बाबासाहेबांना पण होती. म्हणूनच त्यांनी रमाईला माई ही आदराची पदवी दिली त्यांना, रमाई म्हणून. आजच्या काळात रमाईचे विचार आणि त्याग आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा दिली रमाईने आणि याचाच विचार करून या विचारावर चालून आणि आपण आपल्या मुलींना शिक्षण देऊन समतेचा संदेश पसरवून त्यांनी खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू. बस एवढे शब्द त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल आदरांजली. कडबे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत आजच्या प्रसंगी. आपण रमाईचा वाढदिवस साजरा करत आहे. 128वा सुरू आहे आणि इथे सर्व महिला 99% महिला आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे की महिला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत आहेत. तर आपण सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन. त्याचप्रमाणे जे आपले मार्गदर्शक आहेत भंतेजी धम्मसारथी, भंते राहुल आणि आपण सर्व उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका. आपण आपलं सर्व सुजान महिला आहेत आणि कर्तव्यदक्ष महिला आहेत. सर्व सर्वांना आपल्या जीवनाचा सर्व अनुभव आहे आणि सर्व ह्या मॅक्झिमम सगळ्याच सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. तर आपल्याला आपण एक प्रॅक्टिकल म्हणून जे कोणी महापुरुष झालेले आहेत तर त्या महापुरुषांना घडवण्यामध्ये किंवा त्या महापुरुषांना समोर काम करण्यामध्ये जोपर्यंत घरच्या महिलाचा किंवा स्त्रीचा म्हणजे सहभाग होणार नाही, मग ती आईच्या स्वरूपामध्ये असो, पत्नीच्या स्वरूपामध्ये असो किंवा इतर स्वरूपामध्ये असो, तर महिलांचा सहभाग असल्याशिवाय मोठे म्हणजे महापुरुष होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे कोणतीही महिला त्यांना जर समाजामध्ये वावरायचे असते आणि काम करायचे असेल तर त्याकरता त्यांच्या पुरुष मंडळीच्या, मग ते पती असो, भाऊ असो, म्हणजे मुलगा असो, यांचं सहकार्य लाभल्याशिवाय त्या काम करू शकत नाही. तर हे स्त्री आणि पुरुष हे एका म्हणजे गाडीचे 2 चाक आहे. तर एक चाक जर कमजोर असेल किंवा बसलं तर दुसरं चाक चालू शकत नाही. तर म्हणून हा गाडा समोर नेण्याकरता दोघांची ही तेवढीच जबाबदारी आणि त्याच पद्धतीने काम करावं लागतं. एकंदरीत पाहता आपण तर रमाबाईंचं चित्रण असं दाखवले जाते की त्या रडकुट्या, फार दुःखी, हे असं चित्रण दाखवलं जातं, पण तसं नाही आहे. तर आपण त्यांचा पूर्ण आढावा घेतला त्यांच्या जीवनाचा, तर त्या एक कर्तव्यदक्ष, एक हिम्मतवान आणि एक पराक्रमी महिला होत्या. त्या काही साध्या महिला नव्हत्या. पण आपले जे लेखक आहेत किंवा जे त्यांच्याबद्दल जे लिहितात ती एक फार
म्हणजे एक दुःखी महिला, रडकुंडी महिला, हे सर्व त्यांना शोभतच नाही. कारण की त्यांच्या एकंदरीत आपण प्रवास केला तर एक पुरुष पण काय एवढी हिंमत करेल, एवढी हिंमत त्यांच्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. आणि बाबासाहेबांसारखा एवढा मोठा महापुरुष घडवण्यामध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब जेव्हा रमाई मरण पावल्या तेव्हा त्यांना अनावर दुःख झालं आणि त्यांनी काही दिवस आपले रूमच बंद करून ठेवली होती. कारण की त्यांना माहिती होते की बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्या बाबासाहेबांना जेवढं काही रमाईनी जे काही दुःख सहन केलं तर त्याची पुसटची ही कल्पना त्यांना होऊ दिली नाही. आपण फक्त त्यांच्या त्या शेणाच्या गोवऱ्या तयार करणे किंवा बाकीचे जे प्रसंग आहेत ते पण आठवतो. परंतु एकाच कुटुंबामध्ये त्या राहून त्यांनी किती मोठी जबाबदारी सांभाळलेली आहे. सासऱ्याला सांभाळणे, धीराला सांभाळणे, भावकीला सांभाळणे, त्यांचे मुलं. आज आपण पाहतो आहे की एक म्हणजे सर्वसाधारण, हा कुणावर आक्षेप नाही आहे, परंतु आम्ही ते चित्रण पाहतोय आजच्या कुटुंबामध्ये. तर बऱ्याचशा महिला आपल्या धीराला सुद्धा जवळ येऊ देत नाही, त्यांना स्वभावत नाही. बाकीचे तर गोष्टच वेगळी, जावांचे सुद्धा पटत नाही. तर आपण जयंती साजरा करतो महापुरुषांच्या, तर त्यांचं आचरण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण सुद्धा उतरवलं पाहिजे. हाच आपण संदेश घ्यायचा आहे. आणि तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मला इथे बोलण्याकरता संधी दिली त्याबद्दल सुद्धा आयोजकांचं अभिनंदन. जय भीम. कधी आपल्या दुःखाची झळ, चिंतेची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचवली नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना साथ दिला. त्यामुळेच बाबासाहेब घडले. त्यामध्ये माता रमाईचा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद. यानंतर मी भीमराव बौद्ध सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. धर्माचे संस्थापक, शांतीचे पुरस्कर्ते, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, डोळे असून अंधा असणारा, कान असून बहिरा असणारा आणि तोंड असून मुका असणारा असा समाज ज्या महामानवाने खडबडून जाळा केला, असे ते महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता रमाई, माता सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत नामदेव आणि ज्या संतांनी लोककल्याणासाठी कार्य केले अशा संपूर्ण संतांच्या त्यांना मी त्रिवार वंदन करतो. तसेच आज या कार्यक्रमानिमित्त या मंचावर उपस्थित असलेले आमचे पूजनीय भंते धम्मसारथी यांना नमो बुद्धाय जय भीम. तसेच या ठिकाणी आमचे राहुल बोधी भंतीजी यांना सुद्धा नमो बुद्धाय जय भीम. आणि या ठिकाणी आजच्या या रमाई जयंती निमित्त या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांना माझा मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय जय भीम. तर या ठिकाणी मला पूजनीय भंतीजी राहुल बोधी यांचा फोन आला आणि हे जे दोन भंतीजी जे आहे, हे जे दोन भंतीजी आहे, हे दोन भंतीजी आमच्या एरियातले आहे, कोर्ऱ्यामधले. आणि सांगावंसं वाटते, मी भंतीजीला बोललो, भंतीजी तुमची आम्हाला साथ होती आणि खरोखरच तुम्ही नागपूर या ठिकाणी स्थायिक झाले. परंतु भंतीजी बोलले की भीमराव, जरी आम्ही या नागपूरमध्ये असेल तरी पण आम्ही मनाने त्या ओर्रामध्ये कार्य करत आहे. आणि त्या ठिकाणी आमची जे भंतीजी बोलले की धम्मा कार्यासाठी आपल्याला घरी बसून राहायचं नाही, कारण रमाईचं बाबासाहेबांचं स्वप्न जर साकार करायचं असेल, फक्त चूल आणि मूल या कार्यापर्यंत आपल्याला मर्यादित राहायचं नाही आहे. कारण तुम्हाला बाबासाहेबांनी समानता दिली, त्या समानतेचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. मला सांगावं आवर्जून वाटते, कारण मी एक खेडे विभागात राहणारा व्यक्ती आहे आणि आज रमाई जयंती माझ्या गावामध्ये मी सगळी अरेंजमेंट करून आलेलो आहोत. कारण स्त्रीला पुरुषाची साथ आणि पुरुषाला स्त्रीची साथ. कारण मी तुम्हाला सांगतो, सेनाची पत्नी असून अनंत काळाची माता असते. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटते की माझ्या पत्नीचा सन्मान सुरुवात ही घरापासून केली पाहिजे. जेव्हा आपल्या घरापासून सुरुवात जर केली
तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख शांती मिळत असते. म्हणून तथागत बुद्धाने 5वं सील दिलेलं आहे, सुरा मेरे म्हणजे प्रमाद ठाणा वेर म्हणजे शिक्का पदम समाधी. आणि हे जे 5 सील दिलेले आहे, या 5 सीलाचं ज्या ज्या परिवारामध्ये अनुकरण होत असेल तेच परिवार सुखी आणि समाधान जीवन जगत आहे. अन्यथा ज्या परिवारामध्ये पंचशिलेचं पालन होत नसेल ते अजूनपर्यंत सुखी जीवन जगत नाही. कारण संपत्तीने माणूस मोठा होत नसतो. तथागत बुद्धाकडे किती संपत्ती होती? भरपूर संपत्ती होते. आज आपण संपत्तीचा उपयोग बघत असतो. आमच्या एरियामधले बाळू धानोरकर खासदार माणूस, त्याच्याकडे अब्जूची संपत्ती होती, पण संपत्ती घेऊन गेले काय? संपत्ती आपल्यासोबत येत नाही, परंतु आपल्यासोबत काय येणार? बुद्धाचे कार्य जर केले तर खरोखरच आपली वाणी आपल्या गावात. काल माझा त्या वर्ण ठिकाणी गौरव सत्कार केला एका महिला बचत गटाने. मी गौरव सत्कार माझा का झाला? काही कारण असेल गौरव सत्काराच्या मागे उद्देश काय आहे? कारण मी यांचा गावातलं नियोजन काम कार्य मी घरापासून सुरुवात करतो. कारण मी सकाळी उठल्यानंतर माझा परिसर मी पोचा झाडू पाणी भरणे अर्ध काम मी माझ्या पत्नीच्या साथमध्ये करतो. पत्नीला मी माझ्या पत्नीची एवढी काळजी घेत असतो. थोडीशी तरी तब्येत खराब झाली तर तिच्या तब्येतीची मी काळजी करतो. कारण एक दिवस जर पत्नी जर घरी नाही राहिली तर माणसाचं घर किंवा परिसर कसा वाटते हे माणसाला माहीतच असते घरात. आणि म्हणून बाबासाहेबांना रमाईची साथ होती. बाबासाहेब जेव्हा रमाई मरण पावल्या तेव्हा बाबासाहेब अक्षरांचा ढळढळ रडली. किती प्रेम होतं बाबासाहेबाचं रमाईवर. आणि आपण इतिहास सांगतो, महामानवाचा सगळ्याचा इतिहास सांगतो, परंतु इतिहासाच्या मागे आपल्यामध्ये जर आपल्या घरापासून जर सुरुवात केली कुठल्या कार्याची तर आपण कुठली कार्य सक्सेस करू शकतो. कारण भंतेजीला म्हटलं, भंतेजी कारण शहरी विभाग जर आज आपला परिसर पाहिला, ह्या नागपूर शहर पाहिलं तर तुमच्या जिकडे तिकडे सौंदर्यकरण सगळं काही चांगलं जीवन तुमचं शहरामधलं. पण आज खेडेगावातलं आमचं जीवन जर पाहिले, एक महिला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तिला परिश्रम कशा पद्धतीने. आम्ही सुद्धा माझी पत्नी आणि मी सुद्धा भंतीजीला माझा फोन आला संध्याकाळ काल. भंतीजी म्हणे तुम्ही काय करत आहे शेंडीजी म्हणे. मी म्हटलं कापूस वेचत आहोत. एका दिवशी आम्ही माझी पत्नी आणि मी 70 किलो कापूस वेचला, 10 रुपये किलो बघा. आणि त्या महिलांना जेव्हा घरचं काम आणि शेतीचं काम तिलाच माहित असते. आणि शेतकरी हा राबत असतो आणि शेतकरी आपल्याला अन्नधान्य. भंतीजी बोलले की हे अन्नधान्य येते कुठून एवढं मोठं? जर शेतकरी लोकांना आज बरोबर रस्ते नाही, रोड नाही, मोठी शेतकरी आणि खेड्यातली जीवन अवस्था मोठी गंभीर झालेली आहे. परंतु आमच्या खेडे विभागामध्ये भंतीजीला म्हटलं प्रत्येक विहारामध्ये जाऊन आपल्या महिला जागृत केल्या पाहिजे. जसं आज माझ्या गावातला मला आवर्जून सांगावं वाटते की माझ्या गावामध्ये मी महिलांना जागृत केलेला आहे, रजिस्टर नंबर बनवलेला आहे. आता 10 लाखाचा निधी आहे. एक आम्ही 5 रुपयापासून सुरुवात केली, कारण आमचा समाज विखुरलेला होता. विखुरलेला असताना सगळे झगडे भांडण आणि कुणी कुणाचं मानायचं नाही. कारण आज आपल्यामध्ये सगळ्यामध्ये सर्वात अहंकार निर्माण झाला. अहंकार जर निर्माण झाला तर माणसाला खतम करून टाकते, हे लक्षात ठेवा. कारण माणसामध्ये अहंकार नाही पाहिजे. कारण भगवान बुद्धाने आपल्याला मैत्री करुणेचा मार्ग दिलेला आहे. करुणा मैत्री करा, प्राण्यावर करा. कुणाला जर बोलायचं असेल तर प्रेमानं जर बोललो तर आपल्या मैत्री जर आपल्या तोंडामध्ये जर निर्माण झाली तर किती बरं वाटेल. तर ह्या शब्दामध्ये किती ताकद आहे. म्हणून आम्ही कुठल्याही गेल्यानंतर मी सुद्धा माझ्या एरियामध्ये कार्यक्रम घेत असतो. भंतीजी मला कार्यक्रम देत असतो. मी पुण्यमधून गृहप्रवेश अनेक कार्यक्रम मी पार पाडत असतो. लग्न तिजीची साथ दोन्ही भंतीजी इकडे बसले येऊन आणि मला आमची 5 एकर जागा आहे. त्या जागेचं आम्ही तयारी चालू आहे. भंतीजीला म्हटलं ती जागा वगैरे आमचं वॉल कंपाऊंड झालं, तिथं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे, प्रशिक्षण. जसं हा हॉल बनवलेला आहे त्याच प्रकारे आपल्या खेड्यापाड्यातले लोक चांगल्या प्रकारे शिकले पाहिजे. कारण आताच नुकताच कार्यक्रम झाला आमच्या कुठला कार्तिक पौर्णिमेचा. त्या कार्तिक पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यातून लोकांनी आम्हाला सहकार्य करतात. एक दानाची पारमिता म्हणतात नाही, त्या एका आईने आपल्या बांगड्या विकून जे रमाईची मूर्ती दान दिली, त्या खूप तिची दान पारमिता पूर्ण आहे. कारण दानाची सुद्धा पारमिता झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटते की रमाईला जशी बाबासाहेबाची जसे तुम्ही या ठिकाणी कार्य केले तसेच पुरुष मंडळी सुद्धा आपल्या या ठिकाणी. जर एखादी व्यक्ती दारू पित असेल, नशा पाणी करत असेल तर त्याचा कशा पद्धतीने आपल्यासोबत आणलं पाहिजे, मैत्री करून कसं त्याचं मन जिंकलं पाहिजे, त्याच्यापासून आपली सुरुवात केली पाहिजे. काही भारतीय बौद्ध महासभा आहे, त्रिलोक्य बौद्ध सभा आहे, अनेक प्रकारच्या आपल्यामध्ये या सामाजिक लेवलमध्ये लय कार्य करत आहेत. परंतु जेव्हा मी
भंतेजीच्या सेमिनारला एकदा आलो आम्ही गाडी करून नागपूरला ह्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी जेव्हा मी बघितलं या सेमिनारमध्ये की भंतेजी म्हटलं हे जे आहे प्रशिक्षण सेमिनारचं खूप सुंदर सेमिनार आहे, कारण मी बरंचसं म्हटलं विपश्यना केली, त्या विपश्यनेमध्ये डोळे लावून बसवतात आणि डोळे लावून बसवल्यानंतर तिथं कुठलाच आपल्याला मला मिळालेला नाही, फक्त माणसाची मन, कारण माणसाचा केंद्रबिंदू आहे मनातूनच कुठल्या गोष्टी निर्माण होते आणि हे मन जे शिकवतात त्या विपश्यनेमध्ये हे मनानेच चालना करत असतात. आणि म्हणून ह्या आपल्या मनावर केंद्रबिंदू, आपला सगळ्यात महत्वाचा काय केंद्रबिंदू मन आहे, कारण मी मनानं ठरवलेलं आहे. मी माझ्या घरामध्ये मी चाय नाही पीत, सुपारी नाही, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचं मला व्यसन नाही. हे कुणं ठरवलं? मला कुठे झावच नाही लागले, हे माझ्या मनानं ठरवलेलं आहे. कुठलं कार्य जर करायचं झालं, आता माझा परिसर माझ्या येनसा गावातला जसे संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज जसे परिसर स्वच्छ करायचे, त्या प्रकारे माझे परिसर जे आहे आमच्या गावाला जाताना नागपूर ते चंद्रपूर हायवेवर तुम्हाला दोनच पुतळे जिकर बाबासाहेबांचा आणि तथागत बुद्धाचा आहे. आज तुम्ही जर चंद्रपूरला जाल तर तुमच्या डाव्या हातावर आमच्या गावाला ऐन मोक्यावरची जागा, आणि त्या ठिकाणी आमचे भगवान बुद्धाचा आणि तिचं चित्रकरण जर पाहिलं, आम्ही खेड्यातले लोक एवढी जागृत केली, महिलांना पहिले जागृत केली आणि महिलांचीच मला साथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सेमिनारमध्ये मला खूप आनंद झाला. या ठिकाणी महिला मंडळ तुम्ही उपस्थित राहून या रमाईची जयंती साजरी करत आहे. कुठेतरी रमाईच्या तुम्ही लेखी जे आहे, ह्या रमाईच्या लेखी जर तुम्ही सुरुवातीला असे जर तळमळ तुमच्या मनामध्ये राहील तर कुठल्याच तुम्हाला अडचणी येणार नाही आणि तन मन धनाने सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असते, कारण या शिलेमध्ये एवढा पॉवर आहे, एवढं बळ आहे आणि या बलामध्ये तुम्ही पूर्णपणे सक्सेस होऊ शकणार. आणि म्हणून या ठिकाणी पूजनीय भंतेजी या ठिकाणी मी अशी विनंती करतो, इथं सुद्धा कार्य करा, परंतु आपल्या एरियातले जे लोक खेडोपाडीतले लोक आहेत, भंतेजी बोलले मला की भीमराव आपण या ठिकाणी फिरूबा, आणि नुकताच मी रोजमजुरी करणारा माणूस, परंतु माझ्याकडे माझ्या नावाने कोणी जर दान जर करण्यासाठी आले तर मी दान देत असतो. मी मजुरी करतो परंतु मी कारने फिरतो. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस नष्ट झालं तर दारिद्र्य नष्ट होते. मी सांगितलं तुम्हाला की 70 किलो मेहनत करतो, पण कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि घरचं काम सुद्धा मी पत्नीला खूप एवढं सांगतो. माझी पत्नी माझी जावई आहे, त्या ठिकाणी मी जावईकडे आलो, भंतेजीला म्हटलं मी इथे पोहोचलो, भंतेजी म्हणे की या तुम्ही. आणि म्हणून या ठिकाणी मी या सेमिनारमध्ये जे उपासिका तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही इथून काहीतरी शिकून आपल्या मुलाबाळाला, कारण आजचं युग असं निर्माण झालं, आपले मुलं जे आहे कुठंतरी भरकटलेल्या गेलेले आहे. कारण एक तुम्हाला सांगतो, हा मोबाईल जो आहे ना, हा मोबाईल चांगला आहे आणि वाईट आहे, पण माझ्या तर मते हा मोबाईल चांगला नाही आहे. कारण या मोबाईल मध्ये काही घरी मी परित्राणाला जातो, काही पोराचे मी मोबाईल बंद केले. ज्या घरी मी परित्राणाला गेलो त्या घरचे पोराचे मोबाईल, अजय शेंडे साहेब मध्ये आमचा मुलगा, त्यांना शिकवलं, प्रशिक्षण द्यायचं. सुरुवातीला जाऊन पूजापाठ करण्यास किंवा खूप गाथा म्हणणे याला महत्व नसते, कारण म्हणते की खूप काही गाथा घेत नसतात. तर ज्या घरामध्ये गेलो त्या घरामध्ये आपण मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ वंदना घेतली पाहिजे, पंचशील घेतलं पाहिजे, पंचशीलीचे अर्थ आले पाहिजे मुलाला. मी जेव्हा कुठल्या स्टेजवर लग्न लावायला जर उपस्थित गेलो, स्टेजवर जर गेलो समजा, तर तिचं एखाद्या पोराला पंचशीलेचे जर अर्थ येत असेल, त्या पोराला मी स्टेजवर घेतो आणि त्यांच्याकडून पंचशील म्हणून त्याचे अर्थ म्हणून घेतो. जेव्हा तो पोरगा पूर्ण पंचशीलीचे अर्थ सांगतात आणि त्याच पोराचा जो सत्कार करतो, आम्ही स्वागत करतो, परंतु त्याच्या माता पिताचं स्टेजवर सुद्धा मी स्वागत करत असतो. अशा लग्नाच्या कार्यक्रमाला सुद्धा मी असे कार्यक्रम राबवत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मला आयोजकाने जी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकून घेतले. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम. त्यांची काय व्यथा आहे ते थोडक्यामध्ये आपल्या समोर व्यक्त केले, आणि स्त्री आणि पुरुष कसे समानतेने समोर जाऊ शकतात ते सुद्धा त्यांनी व्यक्त केलेले आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. यानंतर